तर एका बाजूला घशाचा संसर्ग वाढताना दिसतोय आणि त्यामागेच बरोबर दुसऱ्या बाजूला राज्यभरात एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे झिकाचे रुग्ण वाढतायत। राज्यात पुन्हा एकदा झिकाचे रुग्ण आढळून आलेले आहेत। गेल्या महिन्याभरातला 6वा रुग्ण आहे पंढरपुरातून। पंढरपूरमध्ये नुकताच एक झिकाचा रुग्ण सापडलेला आहे। आता या रुग्णाची परिस्थिती स्थिर असल्याचं समजतंय, पण महिन्याभरात सापडलेला हा 6वा रुग्ण म्हणजे टांगती तलवारच म्हणावी लागेल। ऑक्टोबरपासून आतापर्यंत राज्यामध्ये झिकाचे 6 रुग्ण आढळलेले आहेत। इचलकरंजीमध्ये 2, पुण्यात, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 1 आणि आता पंढरपुरात 1। या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्वेही जाहीर केलेली आहेत। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे आणि परिसरातील डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावीत असं आवाहन यावेळेस पालिकांकडून करण्यात आलेलं आहे। झिका व्हायरस नक्की काय आहे? झिका व्हायरस किती धोकादायक आहे? झिका व्हायरस आपल्यासाठी काय हानी घेऊन येऊ शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहे। आतापर्यंत झिका व्हायरसवर ना कोणती लस आलेली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे। त्यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरूपी पदार्थ घेण्याचा सल्ला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो। तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आरोग्य विश्लेषक अमोल अन्नदाते। सर, आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। गेल्या महिनाभरामध्ये पंढरपूरमध्ये आज जो सापडला तो 6वा रुग्ण होता झिकाचा। तर हा झिका व्हायरस नक्की काय आहे, काय सांगाल? झिका व्हायरस हे त्याच्या नावातच आहे की व्हायरस हे परदेशातून आलेलं एक संसर्ग आहे। सुरुवातीला हा माकडांमध्ये होता, त्याच्यातून त्या सायकलमधून, त्याच्या जैविक सायकलमधून तो डासांमध्ये आला आणि भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हा एक संसर्गजन्य म्हणजे याच्यातून डासांमुळे पसरणारा हा आजार आहे। त्यातच एडिस इजिप्टाय हे या प्रजातीची जी डासा असतात, ज्यांच्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया आणि येलो फीवर हे तिन्ही आजार होतात, तर तेच डास चावल्यामुळे हा संसर्ग होतो आणि हा एक मुदतीचा आजार आहे, कारण तो व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे। एक जवळपास 3 दिवस ते 10 दिवस इतका काळ हा आजार चालतो। आणि मुख्यतः आपल्याला माहिती आहे की एडिस इजिप्टाय ह्या ज्या प्रजातीचे जे डास असतात, याची विशेषता अशी आहे की हे डास हे दिवसा जास्त चावणारे असतात। रात्री ते चावणारे असतातच, पण ते दिवसा चावणारे डास असतात। तर अशा प्रकारे डासांच्या माध्यमातून पसरणारा एक व्हायरल आजार, विषाणूजन्य आजार म्हणजे झिका व्हायरस। जी, पण झिका व्हायरस आणि डेंग्यू याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का? कारण की डेंग्यूची म्हणजे डेंग्यू सुद्धा मच्छरांमुळेच होतो आणि डेंग्यूची लक्षणं म्हणाल आणि झिकाची लक्षणं म्हणाल तर काय फरक जाणवतो नक्की? डेंग्यू आणि झिका व्हायरस मध्ये फरक एक मूलभूत असा आहे की डेंग्यू मध्ये दोन्हींमध्ये ताप आणि अंगावरती पुरळ येणं ही लक्षणं दोन्हींमध्ये दिसतात, पण झिका व्हायरस मध्ये डोळे लाल होणं, स्नायू दुखणं, डोकेदुखी होणं ही थोडीशी वेगळी लक्षणं असतात। त्यातल्या त्यात डोळे लाल होणं हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण असतं, जे डेंग्यू मध्ये सहसा आपल्याला दिसत नाही। ज्याप्रमाणे डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात, त्याप्रमाणे झिका व्हायरस मध्ये शक्यतो प्लेटलेट्स कमी झाले तरी त्या प्रमाणात होत नाहीत आणि ते बऱ्याचदा ते प्लेटलेट कमी होणं डेंग्यू मध्ये जसं जीव घेणं असतं, तसं त्या प्रमाणात ते याच्या झिका व्हायरस मध्ये नसतं। याच्यामध्ये वेगळेपणा एक अजून असं सांगता येईल महत्वाचा, आणि ज्याच्यामुळे आपल्याला झिका व्हायरस बद्दल काळजी घ्यायला हवी। मी असं म्हणणार नाही की घाबरायला हवं, पण नक्कीच काळजी घ्यायला हवी। ते असं आहे की झिका व्हायरसचा सगळ्यात मोठा धोका जो आहे तो गरोदर स्त्रियांना आहे। डेंग्यू मध्ये तो असला तरी तितकासा डेंग्यूमुळे झाला जरी एखाद्या गरोदर स्त्रीला, तर तिच्या बाळावरती, गर्भावर त्याचा परिणाम होत नाही। पण झिका व्हायरस जर का गरोदर स्त्रीला झालं तर जन्माला येणारं बाळामध्ये जन्मजात व्याधी निर्माण होऊ शकतात। त्यातच मायक्रोसिफॅली म्हणजे त्या बाळाचं डोकं छोटं होणं, त्याच्या मेंदूवर परिणाम होणं, याचेही परिणाम होऊ शकतात। आणि 2016 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांमधला झिका व्हायरस आणि त्याच्यामुळे गर्भावर होणारे परिणाम आणि जन्मजात व्याधी याला जागतिक दर्जाची
पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणजे नोंद घेण्याजोगा सार्वजनिक आरोग्याचा ची एक समस्या म्हणून जाहीर केलेलं आहे. जी हे खूप महत्वाचं आणि काळजी करण्यासारखं आहे. जी आपण सांगितलेली माहिती खरंच फार गंभीर आहे आणि झिका जितकं डेंग्यू संदर्भात, टायफॉइड, मलेरिया संदर्भात आपल्याकडे जनजागृती झालेली आहे, तितकं झिका व्हायरस काय हे लोकांना माहितीच नाहीये आणि झिका व्हायरसचा येणाऱ्या अपत्यावर आपल्या पुढच्या पिढीवर इतका वाईट परिणाम होऊ शकतो हेही लोकांना माहिती नाहीये. मात्र यापासून बचाव करता येऊ शकतो का? कारण की बऱ्याचदा जेव्हा गरोदरपणात स्त्रियांना 7व्या किंवा 8व्या महिन्यांमध्ये काही लसी दिल्या जातात ज्याच्यामुळे वर्षभरासाठी काही व्हायरस पासून धोका दोघांचाही, आईचा आणि बाळाचा दोघांचाही धोका टाळला जातो. तसं काही झिका संदर्भात आहे का? झिका व्हायरसच्या विरोधात आतापर्यंत जगामध्ये कुठल्याही लसीचा शोध लागलेला नाहीये, म्हणून हा आजार काही लसीकरणाने टाळता येण्यासारखा आजार नाहीये. हा आजार टाळण्यासाठी जे महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत, त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एडिस इजिप्टाय या डासाचं सार्वजनिक आरोग्याच्या पातळीवरती रोखणं. कारण डासाची उत्पत्ती झाल्यावर ते चावण्या रोखण्याला खूप लिमिटेशन्स आहेत, त्याला खूप मर्यादा आहेत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेंग्यू आणि चिकनगुनियाचे जे डास असतात, एडिस इजिप्टाय, ही जी अंडी घालतात ही साचलेल्या पाण्यामध्ये घालतात, डबक्यांमध्ये घालतात. आपल्या छतावरती जे काही सामान पडलेलं असतं किंवा जे टायर्स पडलेले असतात किंवा काही ओंडकी पडलेली असतात, तिथे पावसाचं पाणी किंवा कुठलंही पाणी जे साचतं, या साचलेल्या घाण पाण्यामध्ये किंवा नगरपालिकेच्या किंवा आपल्या आजूबाजूला ज्या नाल्या वाहत्या नसतात, ज्या साचलेल्या नाल्या असतात, तर त्याच्यामध्ये ह्या एडिस इजिप्टाय आपल्या अंडी टाकतात. म्हणून मला वाटतं की ही सगळ्यात आधी आपलं घर स्वच्छ करणे, फ्लावर पॉट घरामध्ये असतो त्याच्यामध्ये साचलेलं पाणी, सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्ये आपल्या छतावर आपण प्रत्येकाने जाऊन पूर्ण स्वच्छता केली पाहिजे. कुठेही पाणी साचणार नाही. पाणी साचण्यासाठी काही माध्यम आहेत का, काही भांडी ओंडकी पडलेली आहेत का, ही आपण स्वच्छ केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण आपल्या दारात आलं पाहिजे. आपल्या दाराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपला जो भाग आहे, आपली कॉलनी किंवा आपला एरिया, त्याच्या तिथली जी नाली आहे ती स्वच्छ करणं आपल्या हातात जरी नसलं तरी आपल्या ज्या संबंधित ज्या काही अथॉरिटीज आहेत, ज्या नगर परिषद असू द्या किंवा तिथले जे प्रशासकीय अधिकारी, राजकीय जे तिथले लोक आहेत, त्यांना त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्याकडे फॉलोअप घेऊन किंवा त्यांच्याकडे जाऊन वारंवार आपल्या भागातल्या नाल्या वाहत्या करून घ्याव्या आणि नियमित त्याची स्वच्छता व्हावी. याच्या पलीकडे दिवसात जे आहे ते पूर्ण कपडे घालावे, लाईट म्हणजे थोड्याशा सौम्य रंगाचे कपडे घालावे, काळे लाल असे कपडे न घालता पांढरे सौम्य, त्यांनी डासांना अटकाव होतो. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला खिडक्या बंद ठेवाव्या, दारा बंद ठेवावे. दारांना म्हणण्यापेक्षा खिडक्यांना डास येऊ नये म्हणून जाळ्या लावाव्या. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. मस्किटो रेपलंट किंवा जे आपल्या कॉइल्स असतात याचं रेकमेंडेशन आम्ही डॉक्टर करत नाही, कारण त्याच्यामुळे बरेच ॲलर्जीचे जे आजार असतात ते मुलांना खोकला, सर्दी होणं, घसा येणं हे त्याच्यामुळेही होतात. म्हणून त्याच्यामुळे अंगाला झोपताना नारळाचं तेल लावणं आणि मच्छरदाणी वापरणं असे नॉन केमिकल अरासायनिक पद्धती ज्या डास न चावण्यासाठी आहेत त्या वापराव्या. जी, खरं तर डास न चावण्यासाठी तुम्ही 2 खूप चांगल्या पद्धती सांगितल्या ज्या सर्वसामान्यांना माहिती नाहीयेत. पहिली म्हणजे नारळाचं तेल लावणं, मॉस्किटो रिपेलेंट वगैरे जनरली वापरण्यात येतं, मात्र ही खरोखर खूप चांगली पद्धत आहे. तुम्ही असेच जोडलेले राहा. आपण एक छोटासा तपशील बघतोय आणि पुन्हा एकदा परत येतोय. तर झिका व्हायरसची लक्षणं काय आपण पाहतोय. रुग्णाला अचानक खूप ताप येतो, भरपूर थंडी वाजते, रुग्णाचे डोके प्रचंड दुखू लागते, सांध्यामध्ये वेदना होतात, घशात कायम दुखत राहतं, मानेवर, अंगावर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात. तर अमोल सर, ही पाहिली आपण लक्षणं. आणि हा झिका फीवर जो आहे, झिका व्हायरस आहे, तो साधारण किती दिवस मानवाच्या शरीरात राहू शकतो, किती वेळ त्याचा अंमल असू शकतो? झिका व्हायरसचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो साधारणतः डास चावल्यापासून किंवा संसर्ग झाल्यापासून, मला अजून एक म्हणजे हे मी उत्तर देतोच पण अजून एक सांगायचं आहे की रक्त संक्रमण, रक्त घेतल्यातून, रक्तातून आणि लैंगिक संबंधांमधूनही झिका व्हायरस पसरतो, जो तुम्ही फरक विचारला होता डेंग्यू आणि याच्यामध्ये. तर इन्क्युबेशन पिरियड जो म्हणजे डास चावल्यानंतर एक 3 ते 5 दिवसाचा कालावधी जातो.
आणि त्याच्यानंतर लक्षणं सुरू होतात. तुम्ही अगदी योग्य लक्षणं आता सगळी सांगितली. अंगदुखी, डोकेदुखी, पुरळ येणं, डोळे लाल होणं, सगळ्यात महत्वाचं असतं एक जॉईंट पेन्स म्हणजे सांधेदुखी. हे सगळे जे एक 3 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत चालतं आणि लांबलेला एक जो इन्फेक्शन असतो तो कधी कधी अगदी 15 दिवसांपर्यंतही चालू शकतो. तर या 10-12 म्हणजे डास चावल्यापासून पहिल्या 7 दिवसापर्यंत जर दुसरा डास चावल्यावरती तोही संसर्गित होऊन इतरांना तो संसर्गित करतो, किंवा या काळामध्ये जर लैंगिक संबंध आले किंवा रक्त आपण डोनेट केलं कोणाला, तर त्याच्या माध्यमातूनही या झिकाचा प्रसार होऊ शकतो. जी ही खरं तर खूप वेगळी गोष्ट आहे, कारण की डेंग्यूचा फैलाव लैंगिक संबंधातून किंवा रक्त गेल्यामुळे असा होत नाही, मात्र झिकाचा होतोय. मात्र झिका जर कोणत्या गरोदर स्त्रीला झालाच तर काहीच उपाय आपण करू शकत नाही का की तिच्या बाळाला वाचवण्यासाठी? खरं सांगायचं तर तिच्या बाळाला वाचवण्यासाठी आपण झिका गरोदरपणात झाल्यावर प्रत्येक आईच्या बाळाला जन्मजात व्याधी होईल असंही समजण्याचं कारण नाही. त्याचं प्रमाण जवळपास 5 ते 15% आहे असं समजलं जातं. खरं तर त्या आईला झिका व्हायरसची लागण होऊ न देणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. कारण एकदा झिका व्हायरसचा संसर्ग झाला तर हा विषाणूजन्य आजार आहे, म्हणजे व्हायरल आजार आहे. आपण कोविडच्या काळातही बघितलं. या आजारावर, व्हायरल आजाराची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्याला पूर्णपणे बरं करणारं औषध हे अस्तित्वात नसतं. असं नसतं की एक औषध दिलं आणि हा व्हायरस पूर्ण शरीरातून नाहीसा झाला. त्याला कंट्रोल करता येऊ शकतं आणि लक्षणांवरती उपचार केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ तापाचं औषध घेणं, गुडघेदुखी येत असतील तर गुडघेदुखीचं औषध घेणं, किंवा जर भूक कमी झाली असेल तर पाणी जास्त पिणं, अशा स्वरूपाचे याला नियंत्रित करणारे गोष्टी आपण करू शकतो. त्यातही एक उपचारांमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगण्याची म्हणजे जे एनसेड्स म्हणजे आयब्युप्रोफेन हे जे औषधं वापरतात, त्याच्यामुळे जर याच्यासोबत डेंग्यू पण असेल, बऱ्याचदा झिका आणि डेंग्यू हे दोन्ही एका वेळेला असेल आणि प्लेटलेट कमी झालेले असतील तर त्या औषधामुळे म्हणजे आयब्युप्रोफेन, पॅरासिटेमॉलच्या ऐवजी जे दुखणं कमी करण्यासाठी जे औषध वापरलं जातं त्याच्यामुळे ब्लिडिंग होऊ शकते, रक्तस्राव होऊ शकतो. तर हे कन्फर्म करून घेणं गरजेचं असतं की या रुग्णाला डेंग्यूही नाहीये. तर मला वाटतं की गरोदर स्त्रीला त्या आजारापासून बचाव करणं हा होऊच न देणं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की नक्की कोणत्या पाण्यात या डासांचे अंडी असतात, म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये की खराब साठलेल्या पाण्यामध्ये? नाही, या एडिस इजिप्टायची चा एक गुणधर्म आहे की तो साचलेल्या आणि घाण पाण्यामध्येच त्याची अंडी घालतो. म्हणून मी सांगितलं की जिथे जिथे पाणी एक 2-3 दिवसाच्या वर साचून राहतं तिथे तिथे तुम्हाला एडिसचे अंडी सापडतात. तर साचलेल्या नाल्या, तुमच्या छतावर असलेलं जे पावसाचं पाणी साचतं, किंवा घरामध्ये फ्लावर पॉट्स असतात, आपल्या गॅलरीमध्ये बऱ्याचदा आपण जे गार्डन बनवलेलं असतं, गॅलरीच्या बाहेर गार्डन बनवलेलं असतं, त्यात पाणी साचून राहतं, तिथे ह्या सगळ्या डासांची उत्पत्ती होते. जी. आणि झिका या व्हायरसमुळे मृत्यूचं प्रमाण साधारण कितीपर्यंत आहे, किती टक्क्यांपर्यंत आहे? झिका व्हायरसमुळे मृत्यूचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. म्हणजे त्याच्यात जवळपास नाही असं म्हणायलाही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये 1-2 कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये होऊ शकतात ज्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो. तर हे कॉम्प्लिकेशन्स कुठले आहेत तर गियाबारी सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, ज्याला GBS असं म्हणतो आम्ही. गियाबारी सिंड्रोम या आजारामध्ये बऱ्याचदा पायाच्या खाली अपंगत्व येतं आणि हे अपंगत्व हळूहळू पायाकडून वर शरीराकडे सरकत जातं. तर झिका व्हायरसमुळे काही महिन्यांनी किंवा काही आठवड्यांनी असा संसर्ग होण्याचं प्रमाण सापडलेलं आहे. हे प्रत्येकाला होईल असं नाही, आणि मी सांगतोय म्हणून लगेच झिका व्हायरस झाला म्हणून आपल्याला होईल अशा भीतीतही राहू नये, घाबरून जाऊ नये. पण हे कॉम्प्लिकेशन्स आहे. त्याच्यानंतर न्यूरोपॅथी, मायलोपॅथी म्हणजे आपल्या ज्या नसा असतात आणि मसल्स असतात याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. भूक कमी झाल्यामुळे, शरीरातलं पाणी सुकल्यामुळे, डिहायड्रेशन म्हणजे शरीरातली पाण्याची पातळी एका घातक प्रमाणात कमी झाल्यामुळे पेशंट सिरियस होऊ शकतो. तर अशा प्रकारची गुंतागुंत याच्यात होऊ शकते, पण थेट मृत्यूचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. जी. आपण अजून एक छोटासा तपशील बघूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली भांडी रिकामी करावी. झिका व्हायरस पासून काय काळजी घ्यायला आपण बघतोय. पाणी साठवलेल्या भांड्यांना झाकून ठेवावे. घराभोवती जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
घराच्या भोवताली तसेच छतांवर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ज्यामध्ये पाणी साचू शकतं असे साहित्य ठेवू नये। डास चावण्यापासून स्वतःचा बचाव करावा। यासाठी बग स्प्रे मच्छरदाणीचा वापर करावा। झिका विषाणूची लक्षणे दिसल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा। सर 2020 मध्ये कोरोनाने थैमान घातलेलं होतं, मात्र कोरोनाचा प्रभाव बाळावर, आईच्या पोटातल्या बाळावर होत नव्हता, मात्र झिकाचा परिणाम होतोय। तर झिकाचा परिणाम का होतोय, तो कोरोनापेक्षा जास्त बलाढ्य आहे असं म्हणायला पाहिजे का, आणि त्यामुळे आपण जास्त काळजी घ्यावी का? नाही, असं म्हणजे यात काय आहे की काही विषाणू असतात ते ट्रान्सप्लासेंटल म्हणजे आईच्या रक्तातून प्लासेंटामध्ये त्यांना जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते। काय असतं की प्रत्येक विषाणू असतो तो एक काही काळानंतर संक्रमित होत असतो, त्याला म्युटेट होत असतो आणि तो स्वतःला जास्त कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या या प्रोसेसमध्ये आणि त्यात आपल्या प्रतिकार शक्तीचा एक जो भाग असतो तो खूप महत्वाचा असतो। तर कोविड हा अत्यंत नवीन विषाणू होता। कदाचित येणाऱ्या काळामध्ये काही वर्षांनंतर कोविडमध्ये ती क्षमता येईल असं सांगता येत नाही आपल्याला। तर ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे मेंदू मध्ये आणि शरीरामध्ये जे एक थर असतो, एक बॅरियर असतो, तो क्रॉस करणं किंवा गर्भामध्ये जाणं ही क्षमता काही विषाणूमध्ये असते आणि झिकामध्ये ती गेल्या काही वर्षात, झिका काही कोरोना सारखा एकदम नवा विषाणू नाहीये, हा अनेक वर्षांपासून चालत आलेला, म्हणजे 1950 पासून म्हणजे हा आफ्रिकेतून आलेला, मी सांगितल्याप्रमाणे माकडांमधून डासामध्ये आलेला विषाणू आहे, म्हणून इतक्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण झालेली आहे। एवढंच त्या झिका व्हायरसचं कारण आहे की ते गर्भाला इन्फेक्शन करू शकतं। आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं काळजीचं कारण हे स्वस्थ व्यक्तीला जेव्हा झिका होतो तेव्हा त्याचं कारण नाहीये, पण तो डासांमध्ये पसरतो आणि त्या डासांच्या माध्यमातून तो जर एखाद्या गरोदर स्त्रीला तो डास चावला तर तिच्या गर्भावर थेट परिणाम होणं हेच काळजीचं सगळ्यात मोठं कारण आहे। म्हणजे आपल्या भोवतीच्या गरोदर स्त्रियांच्या काळजीसाठी आपण स्वतःला झिका न होऊ देणं आणि आपल्या भागामध्ये डासांची उत्पत्ती रोखणं हे आपलं सगळ्यांचं एक सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कर्तव्य आहे। जी, आणि माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न आजच्या चर्चेतला, झिका झाल्यास कशा पद्धतीचा आहार त्या रुग्णाने घ्यावा? झिका होऊ नये म्हणून किंवा झिका झाल्यावरही आपल्या आहारामध्ये आपली प्रतिकार शक्ती ही मुख्यतः प्रथिनांवरती अवलंबून असते। तर आपल्याला उच्च प्रथिनयुक्त आहार झिका झाल्यावरती घेणं अत्यंत आवश्यक असतं। या प्रथिनांमध्ये ज्या गोष्टी येतात त्या मुख्यतः येतात पनीर, त्याच्यानंतर दूध, सोयाबीन, असे आपल्या जेवणामध्ये प्रथिनं असणं आवश्यक आहे। त्याच्यासोबत जी फळं आहार किंवा ड्रायफ्रुट्स आणि फळं हे दोन्ही आणि हिरवे पालेभाज्या या आपल्या जेवणामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यासोबत झिका झाल्यावर सगळ्यात महत्वाचं असतं दिवसातून जवळपास रोज 3 ते 4 लिटर पाणी पिणं आणि किती लघवी होते आहे याच्याकडे लक्ष देणं, कारण डिहायड्रेशन हे गुंतागुंतीचं एक खूप महत्वाचं कारण आहे। जी, धन्यवाद अमोल सर, आपण या चर्चेत सहभागी झाल्यात आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना इतकी महत्वाची माहिती दिली। धन्यवाद। तर झिका व्हायरसचा 6वा रुग्ण पंढरपुरात आढळलेला आहे आणि पंढरपुरामध्ये हा रुग्ण कार्तिकी एकादशीच्या अगदी तोंडावर आल्यामुळे पंढरपूरचं प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। याच संदर्भात आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। पंढरपुरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे। 6 दिवसावर कार्तिकी यात्रा येऊन ठेपली आहे। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली। खरं तर पंढरपूरमधील एक रुग्ण मुंबईत गेले होते, तिथे त्यांना लागण झाली। पंढरपुरात आल्यावर लक्षणं दिसली, पुणे येथे त्यांना उपचार सुरू आहेत। सध्या हे रुग्ण स्थिर आहेत, मात्र या झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे। ठिकठिकाणी कंटेनर सर्वेक्षण सुरू झाले आहेत, फवारण्या सुरू झाल्यात, गरोदर मातांची तपासणी व अनेक नागरिकांची देखील तपासणी सुरू झाली आहे। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी। ताप, डोकेदुखी, अंगदुखी, स्नायूदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ
वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. मात्र यंदाच्या कार्तिकी यात्रेवर आता झिकाचं संकट येऊन ठेपलंय. संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर. यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.